प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ट्युटोरियल्स बाय देशमुख सर या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाचा असा एक ग्रामर टॉपिक या ठिकाणी शिकणार आहोत आणि या ग्रामर टॉपिकचं नाव आहे टेन्सेस। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की टेन्सेस हे इंग्रजी भाषेमधील किती महत्त्वाचा ग्रामर आयटम आहे। विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही भाषा शिकत असताना त्या भाषेमध्ये लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग हे 4 अतिशय महत्त्वपूर्ण कौशल्य आपल्याला आत्मसात करायची असतात आणि ही 4 कौशल्य आत्मसात जर आपल्याला करायची असतील तर ती त्या ठिकाणी टेन्सेस म्हणजेच काळ ती शिकल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी पुढे जाता येणार नाही। म्हणून आज आपण त्या ठिकाणी इंग्रजी भाषेतील महत्त्वपूर्ण ग्रामर टॉपिक टेन्सेस शिकणार आहोत। पुनश्च एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे वर्ग 5वी पासून तर वर्ग 12वी पर्यंत सगळ्या वर्गांमध्ये त्या ठिकाणी अभ्यासक्रमातला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे टेन्सेस आहेत आणि त्यानंतर सुद्धा कुठलीही स्पर्धा परीक्षा जर तुम्ही देणार असाल तर त्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ग्रामर टॉपिक म्हणजे टेन्सेस असतात। म्हणून वर्ग 5वी पासून तर 12वी पर्यंत किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत। 3 मुख्य टेन्सेस च्या माध्यमातून आपण अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत। हे 3 मुख्य टेन्सेस कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो? प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ। टेन्स शिकत असताना सगळ्यात पहिले आपण शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रेझेंट टेन्स। या प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार आहेत। त्यातला पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ। दुसरा प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, याचा अर्थ चालू वर्तमान काळ। तिसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळ। विद्यार्थी मित्रांनो, हे 4 प्रकार आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत। त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स पासून आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे या टेन्सचं स्ट्रक्चर म्हणजे रचना आपल्याला लक्षात घ्यायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना हे माहिती आहे की कुठल्याही भाषेमध्ये वाक्यरचना हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो आणि हीच वाक्यरचना ह्या प्रत्येक टेन्सच्या माध्यमातून आम्ही लक्षात घेणार आहोत। तर मग सिंपल प्रेझेंट टेन्समधली जी वाक्यरचना आहे ती वाक्यरचना आम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे। मित्रांनो, या वाक्यरचनेमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण पहिला घटक म्हणजे वाक्यातील कर्ता असतो। कर्ता याचाच अर्थ सब्जेक्ट असतो। त्यानंतर असतं वर्ब म्हणजे क्रियापद असतं आणि त्यानंतर असतं ऑब्जेक्ट म्हणजे वाक्यातील कर्म असतं। विद्यार्थी मित्रांनो, यानंतरही या वाक्यरचनेमध्ये पूरक भाग म्हणजे कॉम्प्लिमेंट त्या ठिकाणी असतो। म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट अशी रचना त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट प्लस V1 याचा अर्थ आहे क्रियापदाचे पहिले रूप या ठिकाणी आपल्याला वापरायचं असतं। आपण एक उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत। आय प्ले क्रिकेट। यामध्ये आय हा वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट आहे, प्ले वाक्यातील मेन व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापद आहे आणि क्रिकेट वाक्यातील ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे। आय प्ले क्रिकेट म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो मी क्रिकेट खेळतो। आता आपल्याला हा जो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे हा सिंपल प्रेझेंट टेन्स त्या ठिकाणी कुठल्या स्वरूपाचं काम करतो म्हणजे संबंधित काळाचा काय उपयोग होतो हे आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे। म्हणजेच आपल्याला चांगलं इंग्रजी ऐकण्याकरता लिसनिंग स्किल म्हणजे चांगलं इंग्रजी बोलण्याकरता म्हणजे स्पीकिंग स्किल आणि रीडिंग आणि रायटिंग ही दोन्ही स्किल्स चांगली आत्मसात करण्याकरता ही वाक्यरचना नीट आपण समजून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो,
आपण लक्षात घेऊ की या सिंपल प्रेझेंट टेन्सचे काय वापर आपल्याला करता येतात. सगळ्यात पहिला वापर आहे विद्यार्थी मित्रांनो, टू डिस्क्राईब द युनिव्हर्सल ट्रूथ, म्हणजे वैश्विक सत्य कथन करण्याकरिता इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला या सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करता येतो. जसं द सन रायझेस इन द ईस्ट. नंबर 2, टू डिस्क्राईब द हॅबिच्युअल ॲक्शन इन प्रेझेंट, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो वर्तमानामध्ये ज्या सवयीच्या क्रिया असतात त्या सवयीच्या क्रियांचं वर्णन करण्याकरिता सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो अशा वाक्यरचनांमध्ये प्रामुख्याने ऑलवेज, नेव्हर, युजली, एव्हरीडे, डेली, जनरली अशा शब्दांचा वापर खास करून केला जातो. जसं उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, आय ब्रश माय टीथ एव्हरी डे. तिसरा उपयोग लक्षात घेऊ, टू डिस्क्राईब द ॲक्शन इन नियरेस्ट फ्युचर, म्हणजेच निकटच्या भविष्यकाळामध्ये घडणाऱ्या क्रियांचं वर्णन करण्याकरिता सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. जसं आय हॅव टू गो टू मुंबई. ठीक आहे. चौथा उपयोग आहे विद्यार्थी मित्रांनो, टू राईट डायलॉग्स ऑर कन्व्हर्सेशन, म्हणजे संवाद किंवा संभाषण लिहिण्याकरिता सुद्धा या सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही क्रिकेट कॉमेंट्री जर नीट ऐकली असेल तर तुम्हाला लक्षात येईल खास करून की त्याही ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचा अधिकाधिक वापर केला जातो. तो याच करता की तुम्ही त्या ठिकाणी ती समालोचन म्हणजे कॉमेंट्री ही प्रत्यक्ष सगळा खेळ तुमच्यासमोर सुरू आहे हा भाग लक्षात घेऊन तसं चित्र उभं करण्याकरिता त्याचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो आता हे वापर आपण लक्षात घेतल्याच्या नंतर या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये काही महत्त्वपूर्ण नियम आपण त्या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो हे महत्त्वपूर्ण नियम काय आहेत की ज्या आधारावरती आपण करेक्ट अशा प्रकारचं सेंटेन्स स्ट्रक्चर त्या ठिकाणी शिकणार आहोत. यातला महत्त्वपूर्ण पहिला नियम आहे विद्यार्थी मित्रांनो, जर वाक्याचा कर्ता याचा अर्थ वाक्यातील सब्जेक्ट जर तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, जसं उदाहरणार्थ ही, शी, इट किंवा कुठलंही नाऊन किंवा प्रॉपर नाऊन जर असेल तर अशा वेळी त्या ठिकाणी क्रियापदाला एस किंवा इयस असे प्रत्यय लावले जातात. जसं उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो राईट हे जर क्रियापद आलं असेल तर त्याला राईट्स या पद्धतीनं सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहिलं जातं. दुसरा महत्त्वाचा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो, जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर एस, एस एच, सी एच, एस एस किंवा ओ असेल तर अशावेळी त्या ठिकाणी क्रियापदाला इयस प्रत्यय लावतात. जसं विद्यार्थी मित्रांनो आपण वर पाहिलंय एस किंवा इयस असे दोन प्रत्यय लावले जातात, पण एस किंवा आणि इयस किंवा हाही पण भाग आपण लक्षात घेतोय. जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर एस, एस एच, सी एच, एस एस किंवा ओ असेल तर अशा वेळी आपण इयस प्रत्यय लावणार. उदाहरण आपण लक्षात घेऊयात, पुश, पुशेश, पास, पासेस, टीच, टीचेस. तिसरा नियम लक्षात घे विद्यार्थी मित्रांनो, जर क्रियापदाच्या शेवटी वाय हे अक्षर आलं असेल तर अशा वेळी त्या ठिकाणी तो वाय काढून आपल्याला आय ई एस असा प्रत्यय लावावा लागतो. यात विद्यार्थी मित्रांनो काही अपवाद आहेत. जसं उदाहरणार्थ प्ले हा शब्द आहे PLAY, याला मात्र त्या ठिकाणी सरळ एस असा प्रत्यय लागतो. याचं कारण सुद्धा आपण लक्षात घेतो आहोत, कारण या वायच्या आधी त्या ठिकाणी एक स्वर आलेला आहे. म्हणजे जर क्रियापदामध्ये शेवटी वाय आलाय पण त्या वायच्या आधी जर स्वर आला असेल तर मात्र आपल्याला सरळ एस असा प्रत्यय लावायचा आहे. परंतु जसं एक उदाहरण आपल्याकडे दिसतंय, स्टडी असं उदाहरण आहे, याला मात्र आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरताना स्टडीज अशा पद्धतीनं वापरणार आहोत, लक्षात घेऊ. ठीक आहे, ज्यामध्ये STUDIES या पद्धतीने तो शब्द आम्हाला लिहावा लागेल. पण हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो केव्हा लावायचे हे परत एकदा लक्षात ठेवू आपण. जर वाक्यातील कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तेव्हाच, अदरवाईज फक्त आम्ही
यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप ते जसं आहे तसंच त्या ठिकाणी वापरणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती त्या ठिकाणी आता काही एक्झाम्पल्स दिसत असतील, ती आपण वाचू, लक्षात घेऊ. आय राईट अ लेटर, we write a letter, you write a letter, you write a letter, he writes a letter, she writes a letter, it writes a letter, they write a letter. या पद्धतीने या उदाहरणांचा सुद्धा आम्हाला विचार करायचा आहे. या सर्व उदाहरणांमध्ये आलेले जे सब्जेक्ट्स म्हणजे कर्ते आहेत तेही आम्ही या ठिकाणी विचारात घेऊ. जसं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल, आय, वी, यू, यू, ही, शी, इट आणि दे. आता यांचं स्वरूप लक्षात आम्हाला घ्यायचं आहे. जसं विद्यार्थी मित्रांनो, आय आणि वी हे दोन्ही कर्ते प्रथम पुरुषी आहेत, पण यामध्ये आय हा म्हणजेच याचा अर्थ मी हा प्रथम पुरुषी एकवचनी आहे, वी मात्र अनेकवचनी आहे. यू यामध्ये यू हा द्वितीय पुरुषी आहे आणि दुसरा यू जो आलेला आहे तो द्वितीय पुरुषी अनेकवचनी आहे, म्हणजे तू आणि तुम्ही असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर ही, शी, इट हे तिन्ही पण करते थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी आहेत. त्यामध्ये हीचा अर्थ तो होतो, शीचा अर्थ ती होतो आणि इटचा अर्थ तो असा होतो. त्यानंतर शेवटी कर्ता आलाय विद्यार्थी मित्रांनो, दे. हा कर्ता त्या ठिकाणी थर्ड पर्सन प्ल्युरल म्हणजे तृतीय पुरुषी अनेकवचनी असा आलेला आहे. आम्ही नेहमीसाठी या कर्त्यांना लक्षात ठेवू. यानंतर प्रेझेंट टेन्समधला जो दुसरा महत्त्वाचा काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तो आम्ही या ठिकाणी आता समजून घेणार आहोत. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो अपूर्ण वर्तमान काळ, ज्यात क्रिया पूर्ण झालेली नसते, जी प्रत्यक्ष सुरू असते, अशा क्रियेचं वर्णन करण्याकरिता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही त्याला म्हटलं जातं, या टेन्सचा वापर केला जातो. यामधली रचना लक्षात घेऊ. सब्जेक्ट प्लस एम, इज, आर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. उदाहरण लक्षात घे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आय एम प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आहे. आता ह्या टेन्सेसचे जे महत्त्वपूर्ण उपयोग होतात ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपयोग आहे विद्यार्थी मित्रांनो, टू डिस्क्राईब कंटिन्युअस ॲक्शन. याचा अर्थ या प्रत्यक्ष क्षणाला सुरू असणाऱ्या क्रियेचं वर्णन करण्याकरिता ह्या टेन्सचा वापर होतो. जसं विद्यार्थी मित्रांनो, नाऊ आय ॲम रायटिंग अ लेटर म्हणजे मी आता पत्र लिहित आहे. अशा वाक्यांमध्ये खास करून नाऊ, ॲट प्रेझेंट, ॲट धिस मोमेंट अशा शब्दांचा वापर केला जातो. या शब्दांच्या आधारावर सुद्धा हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे हे आपल्याला ओळखता येऊ शकतं. दुसरा वापर काय होतो विद्यार्थी मित्रांनो, टू डिस्क्राईब द ॲक्शन इन नियरेस्ट फ्युचर. यामध्ये अशी एक रचना आहे की जी रचना त्या ठिकाणी निकटच्या भविष्य काळामध्ये होणाऱ्या क्रियेचं वर्णन करण्याकरिता सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. जसं विद्यार्थी मित्रांनो, वी आर स्टार्टिंग ॲट 6 o'clock शार्प इन द मॉर्निंग. तिसरा उपयोग आहे विद्यार्थी मित्रांनो, टू डिस्क्राईब द प्रोग्रेस म्हणजे एखाद्या क्रियेची प्रगती आपल्याला दर्शवण्याकरिता सुद्धा या टेन्सचा वापर केला जातो. जसं उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, आय ॲम लर्निंग फ्रेंच लँग्वेज म्हणजे मी फ्रेंच भाषा शिकत आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीनं या टेन्सचे उपयोग आम्ही लक्षात घेतले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा उपयोग नेहमीसाठी लक्षात ठेवू आपण की या क्षणाला सुरू असणाऱ्या क्रियेचं वर्णन करण्याकरिता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न पडतो की यामध्ये वापरल्या जाणारी जी क्रियापदं आहेत त्यांना त्या ठिकाणी ING प्रत्यय लावावा लागतो. तर अशी कोणती क्रियापदं आहेत की जी आपण ह्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत नाही? अशा सगळ्या क्रियापदांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी विचार करणार आहोत
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात येत असेल की ही क्रियापदं जी आपण लक्षात घेतो आहोत स्क्रीनवर दिसत आहेत ती त्या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आम्हाला दिसत नाही किंवा वाचायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही, म्हणून ती सुद्धा क्रियापदं आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. यामध्ये कोणती क्रियापदं आहेत विद्यार्थी मित्रांनो? जसं ॲग्री, डिसॲग्री, बिलीव्ह, डिसबिलीव्ह, रिमेंबर, फॉरगेट, होप, फाइंड, डाऊट, imagine, know, trust, understand, suppose, mean, foresee, think, recognize, recollect, recall, admire, want, desire, wish, need, like, dislike, love, hate, please, detest, forgive, feel, mind, prefer, appear, resemble, measure, seem, possess, deserve, suffice, contain, smell, taste, notice, hear, touch, see आणि observe. विद्यार्थी मित्रांनो, कधीकधी आपल्याला ING प्रत्ययासह यातील काही क्रियापदं वाचायला मिळू शकतात, परंतु ती त्या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये न वापरता ती नाउन फॉर्ममध्ये किंवा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून वापरली जातात. तो भाग आम्हाला लक्षात घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणखी काही महत्त्वाचे नियम ह्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या संदर्भात सुद्धा आम्ही विचारात घेतले पाहिजे. जसं आम्ही सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाला एस किंवा ES प्रत्यय लावतानाचे नियम नीट समजून घेतलेले आहेत. यातला पहिला नियम, हा नियम कशा संदर्भात आहे विद्यार्थी मित्रांनो? ING प्रत्यय लावत असताना जर क्रियापदाच्या शेवटी ई हे अक्षर आल्यास त्याचा लोप होतो, म्हणजे ते नाहीसं होतं. जसं टू राईट हे जर क्रियापद आम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरणार असू तर त्याला ING प्रत्यय लागत असताना शेवटचा ई काढला जातो. रायटिंगचं स्पेलिंग तुम्ही लक्षात घेऊ शकता, WRITING. नियम काय लक्षात ठेवायचा आहे? क्रियापदाच्या शेवटी ई अक्षर आलं असल्यास त्याला ING प्रत्यय लावताना ते ई अक्षर काढून टाकावं. दुसरा नियम लक्षात घे विद्यार्थी मित्रांनो, जर क्रियापदाच्या शेवटी L हे एकच अक्षर आलं असेल तर त्या Lचे द्वित म्हणजे त्याला डबल केलं जातं. जसं उदाहरणार्थ लेबल, त्याचं काय होईल विद्यार्थी मित्रांनो? लेबलिंग, LABELLING. तिसरा नियम लक्षात घे विद्यार्थी मित्रांनो, जर क्रियापद एक अवयवी म्हणजे मोनोसिलॅबिक असेल, म्हणजे ज्याचा उच्चार एका दमात होतो असं क्रियापद जर असेल आणि त्या क्रियापदाच्या शेवटी एकच व्यंजन म्हणजे कन्सोनंट आलेला असेल तर अशा वेळी त्या कन्सोनंटचे द्वित म्हणजे डबल होते. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, रन हे क्रियापद जर आलं असेल तर रनिंग असं त्याचा बदल होत असताना स्पेलिंग काय बदलेल विद्यार्थी मित्रांनो? RUNNING. फक्त या ठिकाणी आम्हाला काही अपवाद लक्षात घ्यावे लागतील. त्या अपवादांमध्ये आपण उदाहरण दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, टू रेन या संबंधित शब्दाला ING प्रत्यय लागत असताना रेनिंगमध्ये RAINING म्हणजे यातला शेवटचं अक्षर हे द्वित झालेलं नाही. याचं कारण आम्हाला लक्षात घ्यावं लागेल, कारण या शेवटच्या N म्हणजे कन्सोनंटच्या आधी दोन स्वर आलेले आहेत. अशा वेळी म्हणजे जर स्वर आला असेल तर मात्र शेवटच्या व्यंजनाचं द्वित होणार नाही. हा भाग आम्ही लक्षात ठेवू. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूयात उदाहरणांकडे. मी उदाहरणं वाचतोय आणि समजून पण घेऊयात. I am writing a letter. We are writing a letter. You are writing a letter. You are writing a letter. He is writing a letter. She is writing a letter. It is writing a letter. They are writing a letter. ही उदाहरणं आपण या ठिकाणी लक्षात याकरता घेतो आहोत, जसं आय हा करता आला असेल तर यामध्ये जे टू बीचं रूप आपल्याला लावावं लागतं ते आहे ॲम. वी जर वाक्याचा करता आला असेल तर टू बीचं रूप लावावं लागतं
आर. यू किंवा दुसरा यू हा जर आला असेल तर आम्हाला आर हेच टू बीचं रूप वापरावं लागतं. पण त्याच वेळी त्या ठिकाणी ही, शी, इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते आले असतील तर अशा वेळी आम्ही त्या ठिकाणी इज हे टू बीचं रूप वापरणार आहोत. आणि शेवटी आहे दे, हा आहे थर्ड पर्सन प्ल्युरल. बरोबर. म्हणून अशा वेळी त्या ठिकाणी आम्हाला आर हे टू बीचं रूप वापरायचं आहे. म्हणजेच अनेक वचनी कर्ता असेल तर आम्ही आर वापरणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण वळतो आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. ह्या टेन्सचा वापर विद्यार्थी मित्रांनो जर एखादी क्रिया नेमकीच पूर्ण झालेली असेल तर अशा क्रियेचं वर्णन करण्याकरिता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. आता या प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं जे स्ट्रक्चर आहे, रचना आहे, ती प्रामुख्याने आम्ही लक्षात घेऊ. यामध्ये सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट अशी रचना आम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, आय हॅव कम्प्लिटेड माय टास्क. मी माझं काम पूर्ण केलेले आहे. ठीक आहे ना. आम्हाला मराठीमध्ये जी भाषांतरित रचना लक्षात घ्यायची आहे ती पण महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे त्या आधारावरती इंग्रजीमध्ये कशा वाक्यरचना तयार करायच्या आहेत ते आम्हाला नीट लक्षात येईल. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य मी पुन्हा रिपीट करतो. आय हॅव कम्प्लिटेड माय टास्क. मी माझं काम पूर्ण केलेलं आहे. नेमक्याच पूर्ण झालेल्या क्रियेचं वर्णन करण्याकरिता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा आपल्याला वापर करायचा आहे. याशिवाय ह्या टेन्सचे होणारे इतर उपयोगसुद्धा आम्ही आज विचारात घेणार आहोत. यातला पहिला उपयोग जो आत्ताच आम्ही बघितलेला आहे, टू डिस्क्राईब द ॲक्शन विच इज रिसेंटली ओव्हर. नेमक्याच संपलेल्या क्रियेचं वर्णन करण्याकरिता उदाहरण लक्षात घेऊ विद्यार्थी मित्रांनो. जस्ट आय हॅव टेकन माय मील म्हणजे मी नेमकंच माझं जेवण पूर्ण केलेलं आहे. यात प्रामुख्याने रिसेंटली, जस्ट यासारख्या शब्दांचा वापर केला जातो. दुसरा उपयोग आहे विद्यार्थी मित्रांनो, टू डिस्क्राईब द ॲक्शन विच हॅज बिगन इन द पास्ट अँड कंटिन्यूड इन प्रेझेंट. म्हणजे अशी क्रिया विद्यार्थी मित्रांनो जी भूतकाळात सुरू झालेली आहे, वर्तमान क्षणांपर्यंत चालत आलेली आहे, पण ती संपलेली आहे. उदाहरणार्थ आय हॅव नोन हिम फॉर मेनी डेज म्हणजे एखाद्या व्यक्तीला मी त्याला अनेक दिवसांपासून ओळखतो. म्हणजे ओळखण्याची क्रिया ही आधीपासून तर या क्षणांपर्यंत त्या ठिकाणी चालत आलेली आहे. तिसरा उपयोग आहे विद्यार्थी मित्रांनो, टू डिस्क्राईब द इव्हेंट हॅव्हिंग कंटिन्युअस इफेक्ट म्हणजे अशी क्रिया ही जी भूतकाळात सुरू झाली आहे पण त्याचा परिणाम या प्रत्यक्ष क्षणांपर्यंत आहे, अशा क्रियेचं वर्णन करण्याकरिता सुद्धा या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर होतो. उदाहरणार्थ सचिन हॅज स्कोअर्ड 100 सेंचुरीज. खरं पाहिलं तर सचिन तेंडुलकरनी ह्या 100 शतकांना केव्हाच पूर्ण केलंय, पण आजही त्याचा परिणाम जर कायम असेल तर अशाही क्रियांचं वर्णन करण्याकरिता त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करता येतो. चौथा उपयोग आहे टू डिस्क्राईब द ॲक्शन रिलेटेड टू द ॲक्शन इन द नियरेस्ट फ्युचर. म्हणजे दोन क्रिया असतील आणि एखादी क्रिया निकटच्या भविष्याचा उल्लेख करत असेल तर त्याचं वर्णन करण्याकरिता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करता येऊ शकतो. जसं उदाहरणार्थ यू कॅन किल हिम ओनली आफ्टर यू हॅव किल्ड मी. या पद्धतीने आपल्याला या टेन्सेसचा वापर करता येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूयात उदाहरणांकडे. सगळ्यात पहिलं उदाहरण आहे आय हॅव रिटन अ लेटर. वी हॅव रिटन अ लेटर. यू हॅव रिटन अ लेटर. यू हॅव रिटन अ लेटर. ही हॅज रिटन अ लेटर. शी हॅज रिटन अ लेटर. इट हॅज रिटन अ लेटर. दे हॅव रिटन अ लेटर. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे या उदाहरणांमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल. जर कर्ता आय
वी, यू, यू किंवा दे असे असतील तर त्या ठिकाणी हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे. आणि जर तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजेच ही, शी, इट असतील तर अशा वेळी सहाय्यकारी क्रियापद हॅज वापरलेलं आहे. तर या ठिकाणी हा बदल किंवा हा फरक आम्हाला कायमस्वरूपी लक्षात घ्यायचा आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण वळतो आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सकडे, चालू पूर्ण वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो या टेन्सचा वापर कशा करता होतो? जर एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली असेल आणि ती वर्तमान क्षणांपर्यंत चालत आली असेल आणि इथून पुढेही संबंधित क्रिया जर सुरू राहणार असेल तर अशा क्रियांचं वर्णन करण्याकरिता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला वापरता येतो. या ठिकाणी स्ट्रक्चर लक्षात घेऊ. सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस वर्ब विथ ING प्लस ऑब्जेक्ट अशी रचना आम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. उदाहरण या ठिकाणी लक्षात घेऊ विद्यार्थी मित्रांनो. आय हॅव बीन प्लेइंग फुटबॉल म्हणजे मी फुटबॉल खेळत आलेलो आहे. म्हणजे माझी क्रिया फुटबॉल खेळण्याची अजूनही पण संपलेली नाही आणि ती भूतकाळात सुरू झालेली आहे. म्हणजे भूतकाळात सुरू झालेली, या क्षणांपर्यंत सुरू असणारी आणि पुढेही सुरू राहणाऱ्या क्रियेचं वर्णन करण्याकरिता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा आम्हाला वापर करता येऊ शकतो. हा वापर कशा पद्धतीने करायचा आहे हे आणखी आपण विस्ताराने आणि बारकाव्यानिशी त्या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. पहिला उपयोग आपण विद्यार्थी मित्रांनो पाहिला. आता वळूयात दुसऱ्या उपयोगाकडे. या काळातील खालील विशेष क्रियापदांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. कोणती क्रियापदा विद्यार्थी मित्रांनो? वेट, सीट, लिव्ह, स्टे, स्लीप, स्टडी. उदाहरणार्थ ही हॅज बीन लिव्हिंग इन धिस हाऊस सिन्स 1992. या वाक्यरचनांमध्ये आपल्याला तिसरा नियम लक्षात घ्यायचा आहे. या काळामध्ये वाक्यामध्ये शेवटी जर सिन्सचा वापर कालबिंदूसाठी केला जातो तर फ्रॉमचा वापर कालावधी दर्शवण्यासाठी केला जातो. उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात येईल. ही हॅज बीन लिव्हिंग इन धिस हाऊस सिन्स 1992. यामध्ये या ठिकाणी सिन्सचा वापर एक पर्टिक्युलर टाइम पॉइंट मेन्शन करण्याकरता म्हणजे कालबिंदू दर्शवण्याकरिता केलेला आहे. तर ही हॅज बीन लिव्हिंग इन धिस हाऊस फ्रॉम लास्ट 10 years. फ्रॉम केव्हा वापरतात विद्यार्थी मित्रांनो या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये? जेव्हा आपल्याला कालावधी दर्शवायचा आहे. जसं या वाक्यामध्ये 10 वर्षाचा कालावधी दर्शवण्यात आलेला आहे. तर हा सिन्स आणि फ्रॉम मधील फरक लक्षात घेऊ. हा प्रिपोजिशनचा पार्ट आहे तरी पण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला हे प्रामुख्याने लक्षात ठेवलं पाहिजे. आता वळूयात विद्यार्थी मित्रांनो उदाहरणांकडे. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहत आलेलो आहे. वी हॅव बीन रायटिंग अ लेटर. आम्ही पत्र लिहत आलेलो आहोत. यू हॅव बीन रायटिंग अ लेटर. तू पत्र लिहत आलेला आहेस. यू हॅव बीन रायटिंग अ लेटर. तुम्ही पत्र लिहत आलेला आहात. ही हॅज बीन रायटिंग अ लेटर. तो पत्र लिहत आलेला आहे. शी हॅज बीन रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहत आलेली आहे. इट हॅज बीन रायटिंग अ लेटर. ते पत्र लिहत आलेला आहे. दे हॅव बीन रायटिंग अ लेटर. ते पत्र लिहत आलेले आहेत. तर या ठिकाणी ही उदाहरणं सुद्धा आम्ही याकरता लक्षात घेतो आहोत जसं आम्ही आधीच्या टेन्सेसमध्ये लक्षात घेतलंय. हॅव आणि हॅज केव्हा विद्यार्थी मित्रांनो याही ठिकाणी आम्हाला लक्षात आलं असेल. हॅव आम्ही केव्हा वापरलंय? आय, वी, यू आणि दे ह्या सर्वनामांच्या नंतर ही सगळी प्रोनाउन्स आहेत बरोबर. आणि ही, शी, इट ही थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स जर असतील म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असतील तर अशा वेळी आम्ही हॅज वापरलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण वळतो आहोत पास्ट टेन्सकडे. ठीक आहे. पास्ट टेन्सचा अर्थ आहे भूतकाळ.
बरोबर. या काळाचा वापर कशाकरता केला जातो? जर एखादी क्रिया संपून काही काळ लोटलेला असेल म्हणजेच भूतकाळातल्या क्रियेचं वर्णन करण्याकरिता या पास्ट टेन्सचा वापर केला जातो. प्रेझेंट टेन्स प्रमाणेच याही ठिकाणी 4 उपप्रकार आपण लक्षात घेणार आहोत. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ, पास्ट परफेक्ट टेन्स याचा अर्थ पूर्ण भूतकाळ, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. तर हे 4 उपप्रकार आम्ही लक्षात घेऊ आणि सर्वप्रथम अभ्यासू सिंपल पास्ट टेन्स. ठीक आहे मित्रांनो, तर वळूयात सिंपल पास्ट टेन्सकडे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पास्ट टेन्स आहे यातला पहिला उपप्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. याचं स्ट्रक्चर म्हणजे रचना आम्हाला नीट लक्षात घ्यायची आहे. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये टेन्सेस जेव्हा बदलतात तेव्हा प्रामुख्याने क्रियापदाचं रूप त्या ठिकाणी बदलत जातं. हा भाग आम्ही लक्षात घेतला पाहिजे. जसं सिंपल प्रेझेंटमध्ये V1 आहे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, तर सिंपल पास्ट टेन्समध्ये V2 म्हणजे पास्ट टेन्स ऑफ द वर्ब म्हणजेच त्याला आपण क्रियापदाचं दुसरं रूप असं या ठिकाणी म्हणतो आहोत. म्हणून लक्षात ठेवू, सिंपल पास्ट टेन्सची रचना सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे पास्ट टेन्स ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे. उदाहरण लक्षात घेऊ विद्यार्थी मित्रांनो. आय रोट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिले. या ठिकाणी पत्र लिहिण्याची क्रिया संपलेली आहे आणि यातलं क्रियापदाचं रूप जे आहे ना रोट, हे या ठिकाणी आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पहिलं रूप आहे राईट, दुसरं आहे रोट आणि तिसरं आहे रिटन. सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण दुसरं रूप या ठिकाणी वापरलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लक्षात घेऊ युजेस ऑफ सिंपल पास्ट टेन्स. पहिला उपयोग आहे टू डिस्क्राईब द ॲक्शन इन पास्ट म्हणजेच भूतकाळातल्या झालेल्या क्रियेचं वर्णन करण्याकरिता. उदाहरणार्थ, मदर बॉट अ न्यू ड्रेस फॉर मी. दुसरा उपयोग आहे विद्यार्थी मित्रांनो टू डिस्क्राईब द हॅबिच्युअल ॲक्शन इन पास्ट म्हणजेच भूतकाळातल्या सवयीच्या क्रियेचं वर्णन करण्याकरिता सुद्धा सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जातो. जसं उदाहरणार्थ, राजू प्लेड फ्लूट. याचा अर्थ राजूने बासरी वाजवली. ती एकदाच वाजवली का? नाही. या वाक्याचा अर्थ राजू बासरी वाजवत असे असाही आपल्याला लक्षात घेता येतो विद्यार्थी मित्रांनो. तिसरा उपयोग लक्षात घेऊ या ठिकाणी. खालील शब्दांचा वापर या काळामध्ये विशेषत्वाने केला जातो. जसं विद्यार्थी मित्रांनो, सिंपल प्रेझेंटमध्ये आम्ही काही पर्टिक्युलर शब्द पाहिले जे हॅबिच्युअल ॲक्शन इन प्रेझेंट व्यक्त करण्याकरता वापरले जातात. तसंच या ठिकाणी बरोबर काही शब्द आहेत ज्यांचा वापर या काळामध्ये खास करून केला जातो. जसं यस्टरडे, लास्ट इयर, डे बिफोर यस्टरडे, वन डे, ॲगो, लास्ट वीक, वन्स, लॉंग ॲगो असे शब्द प्रामुख्याने पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्समध्ये वापरले जातात. उदाहरणार्थ, लॉंग ॲगो देअर वॉज अ ब्रेव्ह किंग इन गोपालपूर. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर चौथा उपयोग आहे टू डिस्क्राईब द टू सायमल्टेनियस ॲक्शन्स इन पास्ट म्हणजेच जर भूतकाळामध्ये 2 क्रिया घडल्या असतील तर त्या 2 पैकी एका क्रियेचं वर्णन करण्याकरिता सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जातो. द डॉक्टर हर्ड इट अँड रश्ड आउट ऑफ हर कन्सल्टेशन रूम. यामध्ये आपण पाहिलं ह्या सायमल्टेनियस ॲक्शन्स आहेत ज्या पास्ट ॲक्शन्स आहे त्यांचं वर्णन करण्याकरिता या टेन्सचा वापर केला जातो. आता ह्या सिंपल पास्ट टेन्सची उदाहरणं आपण पाहणार आहोत. आय रोट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिले. वी रोट अ लेटर आम्ही पत्र लिहिले. यू रोट अ लेटर तू पत्र लिहिले. यू रोट अ लेटर तुम्ही पत्र लिहिले. ही रोट अ लेटर त्याने पत्र लिहिले. शी रोट अ लेटर तिने पत्र लिहिले.
इट रोट अ लेटर, त्याने पत्र लिहिले. दे रोट अ लेटर, त्यांनी पत्र लिहिले. या पद्धतीने उदाहरणसुद्धा आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता वळूयात पुढच्या टेन्सकडे. पास्ट कंटिन्युअस टेन्स, याचा अर्थ चालू भूतकाळ. या पास्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर विद्यार्थी मित्रांनो काय आहे? सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस व्हर्ब विथ ING प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या टेन्सचं एक उदाहरण आपण लक्षात घेऊ. द लिटिल गर्ल वॉज सिंगिंग, म्हणजे एक लहान मुलगी गाणे गात होती असा त्याचा अर्थ होतो. या टेन्सचा एक उपयोग आपण लक्षात घेणार आहोत. टू डिस्क्राईब द ॲक्शन विच वॉज कंटिन्यूड इन पास्ट, म्हणजे अशी क्रिया जी भूतकाळामध्ये काही काळाकरिता सुरू राहिलेली होती. उदाहरणार्थ, वी वेअर डान्सिंग इन द रेन, आम्ही पावसामध्ये नाचत होतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हा आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. स्ट्रक्चर पुन्हा लक्षात घेऊ. सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर, वर्ब विथ ING प्लस ऑब्जेक्ट. आता बघूयात उदाहरणं. आय वॉज रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित होतो. वी वेअर रायटिंग अ लेटर, आम्ही पत्र लिहित होतो. यू वेअर रायटिंग अ लेटर, तू पत्र लिहित होता. यू वेअर रायटिंग अ लेटर, तुम्ही पत्र लिहित होते. ही वॉज रायटिंग अ लेटर, तो पत्र लिहित होता. शी वॉज रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहित होती. इट वॉज रायटिंग अ लेटर, तो पत्र लिहित होता. दे वेअर रायटिंग अ लेटर. या पद्धतीने उदाहरणं आपल्याला लक्षात घेता येतील. या ठिकाणी टू बीच्या रूपाचा फरकसुद्धा आम्हाला लक्षात घेता येईल. जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल, म्हणजेच ही शी इट असेल, तर आम्ही वॉज शब्द या ठिकाणी वापरू. अदरवाईज बाकीच्या सर्वनामांच्या नंतर म्हणजे आय, यू, वी आणि दे या सर्वनामांनंतर वेअर ह्या टू बीच्या रूपाचा आम्हाला वापर करायचा आहे. पुढचा टेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजेच पूर्ण भूतकाळ. या पूर्ण भूतकाळाचं स्ट्रक्चर म्हणजे रचना आपण सर्वप्रथम लक्षात घेऊ. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजेच कर्ता अधिक हॅड अधिक क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल ऑफ दी वर्ब प्लस ऑब्जेक्ट. याचं एक उदाहरण आपण लक्षात घेऊयात. द लिटिल गर्ल हॅड संग, लहान मुलीने गायलेले होते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपण आधी पण लक्षात घेतलेलं आहे की हे भाषांतर याकरता लक्षात घ्यायचं आहे की जेणेकरून जेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टीला व्यक्त करायचं आहे म्हणजे बोलायचं आहे, लिहायचं आहे, अशा वेळी नक्कीच आपल्याला या सगळ्या वाक्यरचनांचा आधार म्हणजे मदत होणार आहे. आता लक्षात घेऊयात या पास्ट परफेक्ट टेन्सचे उपयोग काय आहेत. युजेस ऑफ टेन्स. When two events or action are narrated in past tense, the past perfect tense is used to denote the action which happened earlier and the simple past tense is used for the recent past actions. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा दोन भूतकाळी क्रिया एका वाक्यामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट केल्या जातात, अशा वेळी त्या ठिकाणी आधी घडलेली जी क्रिया असेल त्या क्रियेचं वर्णन करण्याकरिता पास्ट परफेक्ट टेन्स आणि रिसेंट पास्ट म्हणजे अलीकडच्या भूतकाळात घडलेल्या क्रियेचं वर्णन करण्याकरिता सिंपल पास्ट. उदाहरण लक्षात घेऊयात. द बस हॅड ऑलरेडी लेफ्ट when we reached the station, म्हणजे जेव्हा आम्ही स्टेशनवर पोहोचलो तेव्हा बस निघून गेलेली होती. यातली बस निघून जाण्याची क्रिया आधी घडलेली आहे आणि पोहोचण्याची क्रिया नंतर घडलेली आहे. म्हणून अशा वाक्यामध्ये आधी घडून गेलेल्या क्रियेकरिता पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं आपण याकरता लक्षात घेतो आहोत की जेव्हा तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स प्रश्नपत्रिकेत येतात त्यावेळी आपल्याला टेन्स आयडेंटिफाय करून योग्य
क्रियापदाचं रूप टेन्सप्रमाणे वापरावं लागतं. अशा वेळी ह्या सगळ्या कंडिशन्स आपल्याला जर माहीत असतील तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. आपण हे सगळं अगदी सिम्पल प्रेझेंटपासून पाहतो आहोत, म्हणून ह्या ज्या पिक्युलॅरिटीज आहेत, बरोबर, हा पर्टिक्युलरनेस जो आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरा उपयोग लक्षात घेऊ, टू डिस्क्राईब द पास्ट ॲक्शन, म्हणजेच घडून गेलेल्या क्रियेचं वर्णन करण्याकरिता. अननोन टू युधिष्ठिरा हिज ब्रदर्स हॅड फेल्ड. तिसरा उपयोग लक्षात घेऊ, नरेशन चेंज करताना. संजय सेड दॅट ही हॅड वॉच द मूव्ही. या ठिकाणी जेव्हा आपण नॅरेशन चेंज करतो, म्हणजेच डायरेक्ट स्पीचकडून इनडायरेक्ट स्पीचकडे जातो, त्यावेळीसुद्धा त्या ठिकाणी सिम्पल पास्ट किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्समधल्या नॅरेशनमधल्या वाक्याचं रूपांतर आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये करावं लागतं. त्याही वेळी हा टेन्स उपयोगात येतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, वळूयात आपण उदाहरणांकडे. पहिलं उदाहरण आहे, आय हॅड रिटन अ लेटर, म्हणजे मी पत्र लिहिलेले होते. दुसरं उदाहरण आहे, वी हॅड रिटन अ लेटर, आम्ही पत्र लिहिलेले होते. यू हॅड रिटन अ लेटर, तू पत्र लिहिलेले होते. यू हॅड रिटन अ लेटर, तुम्ही पत्र लिहिलेले होते. ही हॅड रिटन अ लेटर, त्यांनी पत्र लिहिलेले होते. शी हॅड रिटन अ लेटर, तिने पत्र लिहिलेले होते. इट हॅड रिटन अ लेटर, त्याने पत्र लिहिलेले होते. दे हॅड रिटन अ लेटर, त्यांनी पत्र लिहिलेले होते. या पद्धतीने ही उदाहरणंसुद्धा आम्हाला नीट लक्षात घ्यावी लागतील. आम्ही मागेही पाहिलेलं आहे, आम्ही या ठिकाणी करत असलेलं भाषांतर हे आम्हाला इंग्लिशमध्ये वाक्यरचना आणि बोलण्याकरता वाक्यरचना करण्यासाठी उपयुक्त अशा प्रकारचा हा सराव आपण मुद्दामहून प्रत्येक टेन्स नंतर त्या ठिकाणी करतो आहोत. आता आपण पाहतो आहोत पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. याची रचना लक्षात घेऊ विद्यार्थी मित्रांनो. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब विथ ING प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे कर्ता अधिक हॅड बीन अधिक क्रियापदाला ING अधिक ऑब्जेक्ट. उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहता येईल, I had been teaching in the school for 20 years, म्हणजे गेल्या 20 वर्षांपासून या शाळेत मी शिकवत आलेलो होतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ही अशी क्रिया आहे जी भूतकाळात सुरू झाली, दीर्घ काळासाठी त्या ठिकाणी चालली आणि नंतर ती संपली. अशा क्रियेचं वर्णन करण्याकरिता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा आम्हाला वापर करायचा असतो. या ठिकाणी एक यूज पुन्हा एकदा परत आपल्याला दिलेला आहे. टू डिस्क्राईब द ॲक्शन स्टार्टेड इन पास्ट कंटिन्यूड इन द पास्ट फॉर टाईम अँड ओव्हर. बरोबर आहे. याच पद्धतीची आणखी एक उदाहरण आपण लक्षात घेऊ. आय हॅड बीन वॉकिंग, म्हणजे मी चालत आलेलो होतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चालण्याची क्रिया भूतकाळात सुरू झाली, ती चालत आली आणि त्यानंतर ती संपली. अशा क्रियेचं वर्णन करण्याकरिता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. आता उदाहरणांकडे जाऊयात. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहत आलेलो होतो. वी हॅड बीन रायटिंग अ लेटर, आम्ही पत्र लिहत आलेलो होतो. यू हॅड बीन रायटिंग अ लेटर, तू पत्र लिहत आलेला होता. यू हॅड बीन रायटिंग अ लेटर, तुम्ही पत्र लिहत आलेले होते. ही हॅड बीन रायटिंग अ लेटर, तो पत्र लिहत आलेला होता. शी हॅड बीन रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहत आलेली होती. इट हॅड बीन रायटिंग अ लेटर, ते पत्र लिहत आलेले होते. दे हॅड बीन रायटिंग अ लेटर, ते पत्र लिहत आलेले होते. या पद्धतीने वाक्यरचनांचा सराव जर आम्ही त्या ठिकाणी लाऊड रीडिंग करत राहिलो तर नक्कीच अशा वाक्यरचना आमच्या अंगवळणी पडतील आणि सहजपणे बोलताना लिहिताना आम्हाला त्यांचा वापर करता येईल आणि निश्चितच आमची इंग्रजी भाषा ही अधिक चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकता येऊ शकेल. आता वळूयात विद्यार्थी मित्रांनो फ्युचर टेन्सकडे.
ठीक आहे. या फ्युचर टेन्समध्ये सुद्धा प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स प्रमाणेच 4 उपप्रकार आहेत, म्हणजेच सब टाइप्स आहेत. पहिला उपप्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो सिंपल फ्युचर टेन्स. दुसरा उपप्रकार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. या कंटिन्युअस टेन्सला प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. चौथा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता लक्षात घेऊया सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ. या साध्या भविष्यकाळाचं स्ट्रक्चर लक्षात घेऊ आपण. सब्जेक्ट प्लस शॉल किंवा विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. उदाहरण लक्षात घेऊयात. आय शाल विजिट द स्कूल टुमारो. म्हणजे निकटच्या भविष्यकाळामध्ये घडणाऱ्या क्रियेचं वर्णन करण्याकरिता या सिंपल फ्युचर टेन्सचा वापर केला जातो. उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं असेल की मी उद्या शाळेला भेट देणार आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शाल आणि विल अशा 2 सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग आम्हाला या टेन्समध्ये प्रामुख्याने करावा लागतो. आता यामध्ये अलीकडच्या आधुनिक ग्रामरमध्ये मॉडर्न ग्रामरमध्ये त्या ठिकाणी शाल आणि विल यातला फरक न करता सरसगटपणे विलचा वापर अधिकाधिक केला जातो. परंतु शाल हा शब्द आम्ही लक्षात घेऊ जो प्रामुख्याने त्या ठिकाणी आय ह्या सर्वनामानंतर वापरला जातो. पण मॉडल ऑक्झिलरीचा जर आम्ही विचार केला तर त्या अनुषंगाने शालच्या माध्यमातून वीक ऑब्लिगेशन म्हणजेच एखादी क्रिया घडण्याची शक्यता जर कमी असेल किंवा त्यात जोर नसेल तर त्यावेळी खास करून ह्या शालचा वापर केला जातो. म्हणून पुढील बहुतेक उदाहरणांमध्ये आपण विलचाच वापर केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूयात युजेस ऑफ टेन्स. टू डिस्क्राईब द ॲक्शन इन फ्युचर. भविष्यातील कृती दर्शवण्यासाठी या सिंपल फ्युचर टेन्सचा वापर केला जातो. ही विल सेंड मनी ऑर्डर. तो मनी ऑर्डर पाठवेल. दुसरा उपयोग आहे विद्यार्थी मित्रांनो सिंपल फ्युचर टेन्सच्या ऐवजी गोईंग टूच्या रचनेचा सुद्धा बऱ्याच वेळा वापर केला जातो. ही गोईंग टूची रचना त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊयात. आय विल कंप्लीट द वर्क. आय एम गोईंग टू कंप्लीट द वर्क. म्हणजे या ठिकाणी विलच्या ऐवजी गोईंग टूचा वापर या ठिकाणी केलेला आहे. हा भाग आम्हाला लक्षात ठेवावा लागेल. पूर्वी जेव्हा ग्रामर फार विकसित नव्हतं त्यावेळी त्या ठिकाणी फक्त प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स असे 2च टेन्स त्या ठिकाणी वापरात होते आणि म्हणून निकटचा भविष्यकाळ वर्तवण्याकरिता अशा प्रकारच्या प्रेझेंट टेन्समधल्याच अनेक शब्दांचा वापर त्या ठिकाणी केला जात असे. त्यापैकी गोईंग टू हा एक वापर अद्यापही आपण इंग्रजीमध्ये वाचतो किंवा त्या ठिकाणी बोलताना उपयोगात सुद्धा आणतो. तिसरा उपयोग आहे विद्यार्थी मित्रांनो सिंपल फ्युचर टेन्स आणि कंडिशनल क्लॉज ॲट मेन क्लॉज लिहिण्यासाठी सुद्धा या सिंपल फ्युचरचा वापर करतात. उदाहरणार्थ इफ यू रन कॉमा यू विल कॅच द बस. या पद्धतीने सुद्धा सिंपल फ्युचरचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. आता पाहूयात उदाहरणं. आय विल राईट लेटर म्हणजे मी पत्र लिहील. वी विल राईट लेटर आम्ही पत्र लिहू. यू विल राईट लेटर तू पत्र लिहिशील. यू विल राईट लेटर तुम्ही पत्र लिहाल. ही विल राईट लेटर तो पत्र लिहील. शी विल राईट लेटर ती पत्र लिहील. इट विल राईट लेटर ते पत्र लिहितील. दे विल राईट लेटर ते पत्र लिहितील. या पद्धतीने उदाहरणांचा आम्ही मोठ्याने वाचून जर त्या ठिकाणी सराव केला तर इंग्रजी बोलण्याकरता आम्हाला ही संबंधित वाक्य उपयुक्त ठरणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता वळूयात फ्युचर कंटिन्युअस टेन्सकडे. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा अर्थ आहे चालू भविष्यकाळ. याची रचना म्हणजे स्ट्रक्चर लक्षात घेऊयात. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस बी प्लस वर्ब विथ ING प्लस ऑब्जेक्ट. उदाहरण लक्षात घेऊ. दे विल बी प्लेइंग क्रिकेट म्हणजे ते क्रिकेट खेळत असतील.
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या टेन्सचा एक वापर लक्षात घेऊयात. टू डिस्क्राईब द ॲक्शन मे बी गोईंग ऑन इन फ्युचर, म्हणजे अशा क्रियेचं वर्णन करण्याकरिता हा टेन्स वापरला जातो की जी क्रिया भविष्यामध्ये त्या ठिकाणी कदाचित सुरू असेल. शी विल बी स्टेईंग हिअर टिल मंडे, ती त्या ठिकाणी मंडेपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत थांबणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा क्रियांची वर्णन करण्याकरिता फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. आता उदाहरणं बघूयात. आय विल बी रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहत असेल. वी विल बी रायटिंग अ लेटर, आम्ही पत्र लिहत असू. यू विल बी रायटिंग अ लेटर, तू पत्र लिहित असशील. यू विल बी रायटिंग अ लेटर, तुम्ही पत्र लिहत असाल. ही विल बी रायटिंग अ लेटर, तो पत्र लिहत असेल. शी विल बी रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहत असेल. इट विल बी रायटिंग अ लेटर, तो पत्र लिहत असेल. दे विल बी रायटिंग अ लेटर, ते पत्र लिहत असतील. या पद्धतीचा सराव आम्ही या ठिकाणी कायम सुरू ठेवणार आहोत. यानंतर आम्ही पाहणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. याची रचना म्हणजे स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप अर्थातच पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट. उदाहरण लक्षात घेऊ. आय शाल हॅव टॉट इंग्लिश, मी इंग्रजी शिकवलेले असेल. या अर्थाने आम्हाला संबंधित वाक्य लक्षात घ्यायचं आहे. या टेन्सचा वापर काय होतो विद्यार्थी मित्रांनो? टू डिस्क्राईब द कंप्लीटेड ॲक्शन इन फ्युचर, म्हणजे अशी क्रिया जी भविष्यात पूर्ण झालेली असेल. अशा क्रियेचं वर्णन करण्याकरिता फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. एक उदाहरण या ठिकाणी आणखी आपल्याकरता दिलं आहे. ही विल हॅव लेफ्ट द स्टेशन, त्याने स्टेशन सोडलेले असेल. या काळामध्ये बाय द टाईम हे शब्द वापरून पुढे भविष्यातील वेळ दर्शविली जाते. जसं उदाहरणार्थ बाय द टाईम आय रीच होम मदर विल हॅव कुक्ड, हाही वापर आम्ही लक्षात ठेवू. हे टेन्स कॉम्बिनेशन आम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सिम्पल प्रेझेंट अधिक फ्युचर परफेक्ट टेन्स. उदाहरणं लक्षात घेऊयात. आय विल हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिलेले असेल. वी विल हॅव रिटन अ लेटर, आम्ही पत्र लिहिलेले असेल. यू विल हॅव रिटन अ लेटर, तू पत्र लिहिलेले असेल. यू विल हॅव रिटन अ लेटर, तुम्ही पत्र लिहिलेले असेल. ही विल हॅव रिटन अ लेटर, त्याने पत्र लिहिलेले असेल. शी विल हॅव रिटन अ लेटर, तिने पत्र लिहिलेले असेल. इट विल हॅव रिटन अ लेटर, त्याने पत्र लिहिलेले असेल. दे विल हॅव रिटन अ लेटर, त्यांनी पत्र लिहिलेले असेल. या पद्धतीने उदाहरणांचा सुद्धा आम्हाला सराव करता येऊ शकेल. यानंतर सगळ्यात शेवटचा टेन्स आम्ही विचारात घेतो आहे. टेन्सचं नाव आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, हा काळ आहे चालू पूर्ण भविष्यकाळ. खरं तर या काळाचा वापर बोलताना किंवा लिहिताना फारसा होत नाही, परंतु त्याची रचना आम्हाला माहीत असली पाहिजे. या अनुषंगाने आम्ही विचार करतो आहोत. सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब विथ ING प्लस ऑब्जेक्ट, म्हणजेच कर्ता अधिक शाल किंवा विल अधिक हॅव अधिक बीन अधिक क्रियापद, क्रियापदाला ING प्रत्यय आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. विद्यार्थी मित्रांनो, एक उदाहरण या ठिकाणी आपण लक्षात घेतो आहोत. दे विल हॅव बीन वर्किंग इन द फील्ड, म्हणजे ते शेतात काम करत आलेले असतील. अशा अर्थाने संबंधित वाक्य आम्हाला लक्षात घ्यायचं. आम्ही या ठिकाणी आणखी काही उदाहरणं लक्षात घेऊयात. आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहत आलेलो असेल. वी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, आम्ही पत्र लिहत आलेलो असू. यू विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, तू पत्र लिहत आलेला असशील. यू विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, तुम्ही पत्र लिहत आलेले असाल.
ही विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, तो पत्र लिहित आलेला असेल. शी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहित आलेली असेल. इट विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, ते पत्र लिहित आलेले असतील. दे विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, ते पत्र लिहित आलेले असतील. या पद्धतीने वाक्यांचा सराव करणं आम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आता एकच वाक्य आम्ही 12ही टेन्समधून चालवणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आय राईट अ लेटर, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आय ॲम रायटिंग अ लेटर, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आय हॅव रिटन अ लेटर, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आय रोट अ लेटर, सिम्पल पास्ट टेन्स. आय वॉज रायटिंग अ लेटर, past continuous tense. I had written a letter, past perfect tense. I had been writing a letter, past perfect continuous tense. I will write a letter, simple future tense. I will be writing a letter, future continuous tense. I will have written a letter, future perfect tense. I will have been writing a letter, future perfect continuous tense. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण टेन्सेसचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. यासारखे अनेक व्हिडिओ पाहण्याकरता या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट्स करा. या कमेंट्समुळे तुमच्या अपेक्षा काय आहेत ह्या माझ्या लक्षात येऊ शकतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मदत करता येऊ शकेल. थँक यू फॉर वॉचिंग.